यानंतर बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमधील MIDC क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी काढण्यात आलेली वादग्रस्त निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। उद्योगमंत्री उदय सामंतांनी हा संपूर्ण धक्का मानला जातोय। MIDC क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध होता। त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती। हे होऊ देणार नाही आम्ही। लक्षात आलं की ही माझ्या त्याला विरोध पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा। काय बोलतो मी, पैसे कमवण्याचा कट आहे। आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी। जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल, कारण आणि ती काही वेळ येणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल। आंधळ्याला पण कळत होतं की या ठिकाणी हा विकासकासाठी काढलेला आहे की रहिवाशांसाठी काढलेला आहे। त्यामुळे हे टेंडर ज्या तिन्ही निविदा इकडच्या होत्या, 3 गट होते, हे 100% विकासकासाठी होते आणि त्याच्यातून निर्माण होणारी जागा विकासकाला द्यायची होती। त्यापेक्षा झोपडीधारकांना आपण जर दिली तर त्याच्यात झोपडीधारक देखील पैसे द्यायला तयार आहे। तर त्यामुळे हे स्पष्ट दिसत होतं।